एकरी 100+ टन ऊस उत्पादनासाठी ऊस पिकाला पाणी किती लागतं हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्यामध्ये ऊस पिकाला अडसाली, पूर्व हंगामी, सुरून, खोडवा हे 4 हंगाम आहेत लागणीचे. तर अडसालीची तोड आपण 16 ते 18 महिन्यांनी करतो. पूर्व हंगामीची तोड आपण 14 ते 16 महिन्यांनी करतो आणि सुरू आणि खोडव्याची तोड साधारण 12 ते 14 महिन्यांनी केली जाते. मग त्याच्यामध्ये पाण्याच्या पाळ्या आपण पाट पाण्यानं ऊस शेती आणि ठिबकनी ऊस शेती करतो. त्याच्यामध्ये पाट पाण्याच्या ऊस शेतीसाठी पाणी किती लागतं, तर त्याच्यामध्ये अडसाली पिकासाठी साधारणपणे 35 ते 45 पाण्याच्या पाळ्या देतो. त्याच्यामध्ये 1.5 कोटी लिटर एवढं पाणी लागतं. पूर्व हंगामी ऊस पिकासाठी 1.25 कोटी लिटर एवढं पाणी लागतं. 30 ते 40 पाण्याच्या पाळ्या देतो आपण. आणि सुरू आणि खोडवा या ऊस पिकासाठी पाट पाण्याच्या जर आपण नियोजन करत असेल तर साधारण 1 कोटी लिटर एवढं पाणी लागत असतं त्या ठिकाणी. आपण ॲव्हरेज 3 लाख ते 4 लाख लिटर पाणी प्रति पाणीपाळी देत असतो पाट पाण्यानं ऊस शेती करत असताना. तर ह्याच्यामध्ये जर आपण ठिबक सिंचननी पाणी देत असू, ठिबक सिंचनचा वापर केला ऊस शेतीसाठी, तर डायरेक्ट 50% पाण्याची बचत होते, 25% उत्पादनामध्ये वाढ होते आणि 25% खत बचत होऊन आपण ऊस तुटेपर्यंत त्या ठिकाणी खत नियोजन करू शकत असतो ठिबकमधून. तर ठिबक सिंचननी जर ऊस शेती केली तर पाणी किती लागतं, त्याच्यामध्ये अडसाली जर ऊस असेल तर अडसालीला ठिबक सिंचननं 75 लाख लिटर एवढं पाणी लागतं. जर पूर्व हंगामी ऊस असेल तर त्या ठिकाणी 1.25 कोटी लिटर ऐवजी 60 लाख लिटर पाणी ठिबक सिंचन लागतं. म्हणजे डायरेक्ट 50% पाण्याची बचत त्या ठिकाणी होते. तर जर सुरू आणि खोडवा ह्या ऊस पिकाचा आपण विचार केला तर ठिबक सिंचननी पाणी लागतं अवघं 50 लाख लिटर पाणी लागतं ठिबक सिंचननी. तर अशा पद्धतीनं 50% पाण्याची बचत ठिबक सिंचन ऊस शेती केल्यामुळे होत असते. तर आता ठिबक सिंचन चं नियोजन करत असताना कोणत्या बाबींचा आपण विचार त्या ठिकाणी केला पाहिजे याबद्दल थोडक्यात माहिती सांगतो. 3 प्रकारची जमीन असते. त्याच्यामध्ये हलकी, मध्यम, बारीक. 1.5 फूट खोलीपर्यंतच्या जमिनीला आपण हलकी जमीन म्हणतो. 1.5 ते 3 फूट खोलीपर्यंतची जमीन असते त्याला आपण मध्यम जमीन. आणि 3 फुटाच्या पुढं जर खोली असेल तर तिला आपण भारी जमीन असं म्हणत असतो. तर त्याच्यामध्ये लॅटरमध्ये अंतर किती पाहिजे, हलक्या जमिनीमध्ये साधारण 4 फूट, मध्यम जमिनीमध्ये 2 लॅटरमधलं अंतर 5 फूट आणि भारी जमिनीमध्ये 2 लॅटरमधलं अंतर हे 6 फूट पाहिजे. ड्रिपरचा जर विचार केला तर आपण हलक्या जमिनीमध्ये 2 ड्रिपरमधलं अंतर 30 सेंटीमीटर पाहिजे. मध्यम जमिनीमध्ये ड्रिपरमधलं अंतर 40 सेंटीमीटर आणि भारी जमिनीमध्ये ड्रिपरमधलं अंतर 50 सेंटीमीटर एवढं असलं पाहिजे. आणि डिस्चार्जचा जर विचार केला आपण तर हलक्या जमिनीमध्ये 2.4 लिटर प्रति तास डिस्चार्ज असणारे ड्रिपर्स वापरले पाहिजेत. मध्यम जमिनीमध्ये 2.4 ते 4 लिटर प्रति तास डिस्चार्ज असणारे ड्रिपर वापरले पाहिजेत. आणि भारी जमीन असेल तर 4 लिटर प्रति तासपेक्षा जास्त डिस्चार्ज असणारे ड्रिपर्स त्या ठिकाणी आपण वापरले पाहिजेत. हे शास्त्रीय दृष्टिकोनातून आहे एकरी 100 टन प्लस ऊस उत्पादनामध्ये. अशा पद्धतीनं ठिबक सिंचन च्या पॅरामीटर्सचा घटकांचा आपण त्या ठिकाणी विचार करून ठिबक सिंचन केलं पाहिजे. तर आता ठिबक सिंचन केल्यामुळं खत वापर क्षमतेमध्ये काय फायदा होतो, ही बाब एक महत्त्वाची आहे. जर आपण मोकाट पाणी दिलं म्हणजे पारंपरिक पद्धतीनं जर पाटपाण्यानं शेती करत असू आणि इसकटून जर खतं दिली म्हणजे युरिया, सुपर आणि पोटॅश जर इसकटून दिलं आपण पारंपरिक पद्धतीनं तर त्याच्यामध्ये युरिया फक्त 30 ते 40%च पिकाला घेता येतो आणि सुपर फक्त 15 ते 20% पिकाला घेता येतं आणि पोटॅश हे साधारण 40 ते 50%च पिकाला घेता येतं. त्या ठिकाणी आपण जर ठिबक केलं आणि पारंपरिक पद्धतीनं खतं दिली म्हणजे फर्टिगेशन न देता, फर्टिगेशननं एक खतं आपण ठिबकमधूनही देऊ शकतो आणि परंतु जर आपण नुसतं ठिबकनी पाणी दिलं आणि खत जर आपल्या पारंपरिक पद्धतीनं मातीआड करून दिलं तर त्याच्यामध्ये फायदा काय होतो, मोकाट पद्धतीपेक्षा किंवा पारंपरागत पद्धतीनं आपण खतं देण्यापेक्षा, इसकटून देण्यापेक्षा जर आपण मातीआड खतं केली आणि ठिबकनी पाणी दिलं तर साधारण युरिया जे 30% ते 40% उपलब्ध होतो मोकाट पद्धतीत पारंपरिक पद्धतीनं, त्या ठिकाणी युरियामध्ये 65% दिलेला युरिया हा पिकाला घेता येतो. जर सुपर आपण ठिबकनी पाणी नियोजन करत असू तर सुपर दिलं मातीआड करून तर साधारण 15 ते 20% ऐवजी 30% एवढं फॉस्फरस पिकाला उपलब्ध होतं. आणि पोटॅशचा जर विचार केला तर 40 ते 50% ऐवजी 60% एवढं पोटॅश जर आपण ठिबकनी शेती आणि पारंपरिक पद्धतीनं खतं दिली तर 60% एवढं पोटॅश उपलब्ध होतं आणि पिकाला घेता येतं.
तेच जर आपण फर्टिगेशननी खतं दिली तर फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी खतं पिकाला घेता येतात आणि खतांमध्ये बचत पण आपल्याला करता येते. तर त्याच्यामध्ये आपण ठिबकमधून युरिया सुपर आणि पोटॅश जर दिलं तर युरिया जर ठिबकमधून दिला तर 95% एवढा युरिया पिकाला घ्यायला होतं दिलेल्यापैकी. म्हणजे 100 किलो जर युरिया दिला तर 95 किलोपर्यंत युरिया त्या पिकाला घेता येतो. सुपर जर दिलं तर पारंपरिक पद्धतीमध्ये ज्या ठिकाणी 15-20% किंवा ठिबकनी पाणी आणि पारंपरिक पद्धतीनं सुपर दिला असता त्या ठिकाणी 30% सुपर उपलब्ध होतं. परंतु जर आपण फर्टिगेशननी सुपर दिलं म्हणजे फॉस्फरिक ॲसिडच्या स्वरूपामध्ये 12 स्वरूपामध्ये जर आपण ठिबकमधून फर्टिगेशननी जर सुपर दिलं तर त्या ठिकाणी 45% पर्यंत सुपर उपलब्धतेमध्ये वाढ होते. अशा पद्धतीनं सुपर फर्टिगेशनमधून जास्त प्रमाणात उपलब्ध होतं. आणि पोटॅशचा विचार केला तर पोटॅश पारंपरिक पद्धतीपेक्षा जास्त म्हणजे साधारण 80% एवढं पोटॅश दिलेल्या पोटॅशपैकी फर्टिगेशननी दिल्यास ऊस पिकाला घेता येतं. अशा पद्धतीनं खत वापर क्षमतेमध्ये त्या ठिकाणी ठिबक सिंचनमुळं फर्टिगेशनमुळं खत वापर क्षमतेमध्ये वाढ होते. आणि पाण्याचा जर विचार केला तर मोकाट पद्धतीनं जर आपण पाणी दिलं तर त्या ठिकाणी फक्त 30 ते 35% पाणी पिकाला घेता येतं. बाकीचं उरलेलं पाणी हे फक्त जमिनीमध्ये विरघळायचं त्या ठिकाणी काम करतं. परंतु जर ठिबकनी जर पाणी दिलं तर ते पाणी साधारण 85 ते 90% एवढं पाणी दिलेल्या पाण्यापैकी पिकाला घ्यायला येतं. कारण आपण थेंबाथेंबानं मुळीच्या कक्षेमध्ये ठिबकच्या माध्यमातून पाणी देत असतो. त्या ठिकाणी 50% पाणी आणि 50% हवा म्हणजे वापसा कंडिशन मेंटेन राहते. आणि वापसा असल्यामुळं हवा पण मुळीला लागते. आपटेक आणि पाणी वापर क्षमता या दोन्हीमध्ये म्हणजे खत वापर क्षमता आणि पाणी वापर क्षमता या दोन्हीमध्ये त्या ठिकाणी ठिबक सिंचनमुळं वाढ होते. अशा पद्धतीनं पाण्याचं नियोजन केल्यास त्या ठिकाणी 25% खत बचत, 25% उत्पादनामध्ये वाढ आणि 50% पाण्यामध्ये बचत होऊन तण पण जास्त प्रमाणात येत नाही आहे. आणि उत्पादन खर्चामध्येही त्या ठिकाणी बचत होते आणि उत्पादन वाढ आणि सुपीकता जमिनीची टिकवून ठेवण्यासाठी मदत होते. अशा पद्धतीनं पाणी नियोजन 100+ टन उत्पादन घ्यायसाठी केल्यास फार चांगला फायदा त्या ठिकाणी होतो.